हा आहे आमच्या ग्रुप मधील विशाल चौकेकर, आपल्या ग्रुपचा आजचा अकाउंटंट. सगळे पैसे बिशे सगळं ह्याच्याकडेच आहे. ह्याला एकदा आम्ही सांगितलं ट्रिपला चल, लगेच दुसऱ्या दिवशी तयार. हा आर्यन लाड, ह्याला पण काय सांगायची गरज नाही. फिरायला सांगितलं की लगेच बॅग पॅक करून आलेले आहे. खाण्यापिण्याचा काय विचारच करत नाही ते दोघं. खायचा प्यायचा काय विषय नाही. तरी स्टार्ट. चला मग मित्रांनो, आपण सगळेजण आता रायगडवर पोहोचलेलो आहोत. 3,500 पावलं चलून आलेले आहे प्रकारे. खूप कष्ट केले सगळ्यांनी, यांचा फळ येणार नक्कीच भेटेल. चला तर मित्रांनो, आपण आता रायगडवर पोहोचलेलो आहोत. हा आहे राजांचा राज दरबार आणि याची मेन एंट्रन्स आहे. इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत. त्याच ठिकाणी आपले राजे सिंहासनावर होते बघा. त्याच ठिकाणी आपल्या महाराजांचं 32 मणाचं सुरत इतिहासामध्ये मेघडंबरी म्हणण्यात आलेला आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीजल सिंग आहेत. त्यांनी 1985 साली त्या मेघडंबरीची स्थापना करण्यात आलेली आहे. आतमध्ये महाराजांची पंचधातूची प्रतिमा पाहता युवराज छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे 13वे वारसदार 6 जून 2009 मध्ये आतल्या प्रतिमेची स्थापना करण्यात आलेली आहे बघा. पण महाराजांना तुम्हाला दररोजच नवीनच हार पाहायला मिळेल. शिवा प्रतिष्ठान भिडे गुरुजींच्या हस्ते सांगलीवरून राजेश छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय पार्थिवते हर हर महादेव. मारल्यावर कळतंय ना काय होतं. अरे अंधार आहे बघा. कळणार कसं खरं? ए सरप्या, अरे ये रे तू. कोण हाय लवकर ए सरप्या, हरी सरप्या ओ ते सांगते नाही गाड्या. चला तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत शिवाजी महाराजांच्या एका अशा जागेवरती जिथं शिवाजी महाराजांची खास सिक्रेट मीटिंग केली जायची अंडरग्राऊंड. चल विशाल, फास्ट चल. त्या ठिकाणी जाणं येणंच खूप डिफिकल्ट आहे. तर मित्रांनो, आम्ही आता आलो इथं शिवाजी महाराजांचं ते टकमक टोक हे बघायला. शिवाजी महाराज टकमक टोक नाही, रायगड किल्ल्यावर हा रायगड किल्ल्यावर टकमक टोक बघायला. इथून जो कोण काय करत ते दिवस अपराध